ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे CIDनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं। त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला। आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपात जर नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही। तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे। कोण कोण आंदोलन सहभागी होणार आहे? माझं कुटुंब आहे। भीतीची भावना आहे? भीती आहे ना 100%। मी तेच सांगायलो आहे, मला भीती आहे ना। तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे। हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला। 28 मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे। तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते। आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे। मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतो आहे। मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे, माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील, म्हणून माझी ही भूमिका आहे। मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन, टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार आहे। तुमच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? मी टॉवरवर जाणार आणि मला संपून घेणार। मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे। खंडणी ते खून प्रकरणातले आरोपी जे आहेत FIRवर तुमच्या, ते एकाला एक केलं आहे। 7वा आरोपी ऐन टायमाला येतो, 8वा आरोपी, आणि त्याला खून प्रकरणात घेतलं जातं आहे, योग्य केलं आहे। पण खंडणी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जातं आहे। आम्हाला माहिती दिली जात नाही, गावकऱ्यांना दिली जात नाही, मला देत नाही। मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का? मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला, कालपर्यंत बोलतो आहे मी की माझा सगळ्यांवर विश्वास आहे। पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही। म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे की माझं उद्या आंदोलन असेल आणि मी तुम्हाला आव्हान करतो आहे की माझं आंदोलन हे अशा गोष्टीनं होईल।